इथे आपण खोलगट भांडं घेतले, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे, गव्हाचं पीठ, चणा डाळीचं पीठ, मी ते 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आणि त्याच्या अर्ध रवा घेतलाय, म्हणजे पाव वाटी रवा घेतलाय. आपण इथं खायचा सोडा टाकतोय अर्धा चमचा, वेलची पावडर. आपण हे सगळं चाळून घेऊया. आपल्या इथं चाळून झाले पीठ आणि थोडासा कोंडा निघतोय, तो फेकून द्यायचा. इथं अर्धी वाटी आपण तूप घेतलंय. तूप आपल्याला फ्रीजमधलं घट्ट नाही घ्यायचं किंवा गरम करून पण नाही घ्यायचं, नॉर्मल टेम्परेचरला असेल तसं तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये मी पिठी साखर टाकते. मी इथं अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त घेतली आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर वाटी भरून घ्या. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे 3 ते 4 मिनटं पूर्ण असं फेटून घ्यायचे एक साईडनं, आणि हे असं वाकडं नाही फेटायचं, एकाच बाजूनं असं फेटायचं. एकसारखं आपल्याला असं फेटून घ्यायचं. हे याचा कलर पूर्ण बदलतो. हे मिश्रण अगदी हलकं झालं पाहिजे. इथं आपलं फेटून झाले, मी तुम्हाला दाखवते. पाणी घेतलंय, त्या पाण्यात आपण जर थोडं टाकलं तर ते वर तरंगतं. याला म्हणजे आपलं इथं फेटून झाले चांगलं. त्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहे. आता या पिठाचा आपल्याला चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं. मी हाताने आता मळून घेते. आता आपल्या पिठाचा अजून गोळा नाही होत, थोडंसं सुक्क सुक्क पीठ आहे. यात मी अगदी 2 चमचे दूध ओतते. थोडं थोडं करून दूध ओतायचं, एकदम जास्त नाही ओतायचं, आणि मिक्स करून घ्यायचं परत. आपल्या इथं पीठ मळून झाले, गोळा तयार झाले आपला. आपण नानकट्या करायला घेऊ. छोटासा गोळा घेतलाय, हाता असा गोल 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 फिरवायचा. आपला गोळा तयार झालाय. याला थोडंसं दाबायचं, असं सुरीनं 2 बाजूला असे रेषा ओढायच्या आणि थोडीशी बदामाची काप टाकायची. बदाम टाका, पिस्ता टाका, काजू टाका, काही पण चालेल. आता असेच आपण बाकीचे करून घेऊया. इथे आपण सगळे नानकेट तयार करून घेतले. आता आपण बेक करून घेऊ. इथं मी पहिला तवा तापत ठेवला होता, त्यावर आपण नानकटाई ठेवूया. त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. 25 ते 30 मिनटं आपल्याला एकदम बारीक गॅसवर बेक करून घ्यायचंय. 30 मिनटं झाले, आपण बारीक गॅसवर बेक करायला ठेवलं होतं. आपण झाकण काढून बघूया. ते बघा एकदम सुके झालेत. जर तुम्हाला वाटत असेल अजून हे थोडे ओले, तर अजून तुम्ही 1-2 मिनटं ठेवा. आणि यात आपले तर तयार झालेत. आता आपण थंड झालं का काढून घेऊया.